नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी विषय गणित यामधील आपण गुणोत्तर व प्रमाण हा घटक आणि त्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुणोत्तर म्हणजे काय। दोन सजातीय राशींची पटीने तुलना करणे म्हणजे गुणोत्तर होय। गुणोत्तरासाठी आपण हे चिन्ह वापरतो, ठीक आहे। आता बघा, गुणोत्तराचे अतिसंक्षिप्त रूपात लिहितात। आता आपण प्रश्न बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल। बघा, प्रश्न इथे दिलाय, एका कोणाच्या कोटिकोणाच्या मापाचे त्याच्या पूरक कोणाच्या मापाशी असलेले गुणोत्तर 2:5 आहे, तर त्या कोणाचे पूरक कोणाशी असलेले गुणोत्तर किती। बघा, त्याच्यासाठी आधी आपल्याला कोटिकोणाचं माप किती आहे, पूरक कोणाचं माप किती असतं हे माहीत असणं गरजेचं आहे। बघा, कोटिकोणाचं माप असतं 90 अंश आणि पूरक कोणाचे माप असते 180 अंश। आता बघा, आता आपल्याला काय विचारलंय, एका कोणाच्या, माहिती आहे का एका कोणाचं, नाही माहीत, मग काय करायचं, कोणाचे माप आहे ना, एका कोणाचं माप आहे ते काय करायचं आहे, x मानून घेऊया, x मानू। आता कोटिकोणाचे, बघा, कोटिकोणाच्या मापाचे त्याच्या पूरक कोणाशी विचारले, मग कोटिकोणाचं माप किती असतं, 90 असतं, है की नाही, आणि पूरक कोणाचं माप असतं 180, मग त्याच्या काय सांगितलंय, त्या कोणाचं, एका कोणाचं, म्हणून मी इथे काय करायचं, वजा x करायचं, ठीक आहे, म्हणजे कोण आपण x मानून घेतलाय। आता त्यांचं गुणोत्तर किती आहे, 2:5, म्हणजे हे या पद्धतीनं। आता काय करायचं, या दोघांचा तिरकस गुणाकार करूया, म्हणजे बघा 90 वजा x आणि इथे हे काय आहे 5 आहे, बरोबर 2, 180 वजा x, बघा 9×5 45, 450 आणि इथे 5 x, बरोबर 18 दुने 36 आणि हे 0 वजा 2 x। आता काय करायचं आहे, संख्या एकत्र करूया, मग 450 मधून 360 वजा केले आणि 5x वजा 2x आलं किती उत्तर। बघा, 450 मधून जर आपण 360 वजा केलं तर किती येतं, 90 येतं, आणि इथे बघा 5x मधून 2x वजा केलं तर किती येतं, 3x येतं। आता बघा, इथे x बरोबर 90/3, इथे भाग घालूया आपण, 3 एके 3, 3 त्रिक 9 आणि 0, मग x बरोबर किती आलं, तर बघा x बरोबर आलं 30, म्हणजे आपण जर कोणाचं माप x मानले त्याची किंमत किती आली, 30 अंश आली, 30 अंश आली, बरोबर आहे। आता विचारले काय, त्या कोणाचे पूरक कोणाशी असलेले गुणोत्तर किती। मग बघा, त्या कोणाची म्हणजे काय, 30 अंश जो आता आपण काढलाय तो पूरक कोण किती आहे। आता बघा, 30 अंश हे त्या कोणाचं कळलं, पण त्या कोणाचं पूरक कोणाशी असलेले गुणोत्तर विचारले, मग पूरक कोणाचे माप किती असतं 180, मग त्याच्यामधून x वजा करायचं ना, आपण पूरक कोण मानलाय, मग काय करायचं 180 मधून आपण हे 30 काय करूया, वजा करूया, आलं किती उत्तर 150। मग या 30 अंश कोणाचे पूरक कोणाचं मेजर किती 150, यांच्याशी गुणोत्तर विचारले, मग बघा 0 ला 0 कट झाले, भाग जातोय, भाग घालूया, 3 एके 3, 3×5 15, उत्तर काय आलं 1/5 म्हणजेच 1/5। हे आपल्या प्रश्नाचं काय आहे, योग्य उत्तर आहे। बघा बरं, पर्याय क्रमांक 2 आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये 1/5 हे उत्तर आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1/5। बघा, या पद्धतीचे प्रश्न आपल्याला या पद्धतीने सोडवायचे आहेत जेणेकरून आपलं उत्तर योग्य येणार आहे। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न बघा, एका कोणाच्या कोटिकोणाचे त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर 1:10 आहे, तर त्या मूळ कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर किती येईल। बघा,
आधी प्रश्न चला सेम तसंच सोडवायचा हा प्रश्न. एका कोणाचे माहिती आहे का आपल्याला एक कोण नाही माहीत. मग आपण काय करायचं, एक कोण बरोबर बघा कोणाचे माप x मानूया. आता कोणाच्या कोटी कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी, कोटी कोणाचं माप असतं 90 आणि पूरक कोणाचं माप असतं 180. मग आता त्यांचं या कोणाचं विचारलं ना, मग काय करायचं, याच्यातून वजा x करायचं आहे आणि गुणोत्तर किती आहे, 1/10. 1/10 म्हणजेच 1/10. मग यांचा तिरकस गुणाकार. मग बघा आता डायरेक्ट आपण गुणाकार करूया. 90 गुणिले 10 बरोबर किती आलं, 900 वजा 10x बरोबर 180 एके 180 वजा x. बघा 900 मधून जर आपण 180 वजा केले, संख्या एकत्र केल्या आणि x चल असणारे एकत्र केले. आता बघा 900 मधून 180 वजा केले तर किती येतात, 720 येतात बरोबर. 10x मधून x इथे काही नाही म्हणजे 1 असतो, मग यांची वजाबाकी 9x आली. आता बघा 9x बरोबर 720 असं आहे ना. मग आपण काय करतो, x ची किंमत काढायची आहे. मग 720 भागिले 9 बघा इथे 9 एके 9 9 8 72 9 0 0. मग x ची किंमत किती आली, x बरोबर 80 आली. आता या कोणाचं पूरक कोण काढला पाहिजे ना, म्हणजे पहिला कोण जो कोणाचे माप विचारलं होतं ते आपण x बरोबर 80 काढले. आता काय करायचं, पूरक कोणाचं विचारले ना, मग पूरक कोणाचे काढण्यासाठी काय करायचे, पूरक कोणाचं मेजर असतं 180, त्याच्यामधून हा कोण वजा करायचा, कारण या एका कोणाचे म्हणजे या कोणाचे पूरक कोणाशी काढायचं आहे. मग 180 मधून 80 गेले, उत्तर आलं 100. मग आता बघा आता गुणोत्तर काढायचं आहे. मग x बरोबर आलेला 80 आणि ह्याचं पूरक कोण कोण, या 80चा पूरक कोण आहे 100. आपल्याला माहिती आहे पूरक कोणाचं माप असतं 180, मग हा 80, मग याचा जोडीदार 100, या दोघांची बेरीज मिळून बरोबर 180 होते. मग ह्याचं लिहून घेऊया इथे 100, भाग घालूया. आता बघा 2 चौक 8 2 पंचे 10, आपलं उत्तर किती आलं आहे, 4/5 म्हणजेच 4/5. मग बघा बरं पर्याय आहे का हा, हो आहे, 4/5 पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 4/5. म्हणजे त्या मूळ कोणाचे म्हणजे जो आपण x मानला होता त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर आहे 4/5. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, समभुज त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या त्रिज्येचे अंतवर्तुळाच्या त्रिज्येशी असलेले गुणोत्तर कोणते. बघा हे सगळ्यांनी लक्षातच ठेवायचं आहे. परिवर्तुळाचं त्रिज्या ही जास्त असते आणि अंतवर्तुळाची त्रिज्या ही कमी असते. म्हणजेच परिवर्तुळाची 2 असेल आणि अंतवर्तुळाची 1 असेल, म्हणजे परिवर्तुळाच्या निम्मी अंतर्वर्तुळाची त्रिज्या असेल. म्हणून मग याचं प्रमाण असणार आहे 2/1. इथे कोणतंही कॅल्क्युलेशन करायचं नाही, डायरेक्ट उत्तर लिहायचं 2/1. ठीक आहे, म्हणून आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, नभा आणि तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 2/5 आहे. नभाच्या आईचे वय 45 वर्ष आहे, तर नभाचे आजचे वय किती. आता बघा नभा आणि तिची आई या दोघींचं गुणोत्तर किती आहे, 2/5 आहे. म्हणजे हिचं 2x आहे आणि आईचं 5x आहे. आता बघा आईचं वय आपल्याला माहिती आहे, नभाच्या आईचं वय आहे 45. ठीक आहे, पण नभाचं आपल्याला आजचं वय काढायचं आहे. आता काय करूया, आईचं वय माहिती आहे 5x. मग इथे बघा 5x बरोबर 45 घेऊया. मग x ची किंमत काढूया. मग काय करूया, 45ला 5 ने भागूया. 5 एके 5 5 9 45, x बरोबर 9 आलं. ठीक आहे, आता इथे मी 2x आहे ना, बघा मग 2 गुणिले 9 x बरोबर 9 ही किंमत मी इथे ठेवली. मग 2 9 18, नभाचं वय किती 18, आईचं वय बरोबर 45 येते का बघूया. बघा जर इथे मी 9 ठेवलं तर 9×5 45 बरोबर आहे. मग या दोघींचं प्रमाण किती आहे, 2/5 आहे. चेक करूया आपण बरोबर आहे का उत्तर. आता बघा 2x आणि हिचं वय किती 18, मग इथे लिहून घेऊया 18 आणि आईचं वय आहे 45. बघा बरं इथे भाग जातो
3 सक 18, 3 एके 3 आणि इथे 3 5 15. परत भाग जातो 3 दुणे 6, 3 5 15. मग बघा 2/5 2/5 आलं, इथे लिहिते 2/5 आलं, म्हणजेच 2/5 म्हणजे दिलेल्या प्रमाणेच आलं. म्हणून मग आपण जे नभाचं वय काढलंय ते कसं आहे, करेक्ट आहे. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नभाचं आजचं वय आहे 18 वर्ष. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुणोत्तर व प्रमाण यावरील काही उदाहरणं स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त असेल, महत्त्वाचा असेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.